नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी महाराज आहेत. नमस्कार महाराज. नमस्ते. महाराज, 1 महिन्यापूर्वी दासनवमी झाली आणि आता रामनवमी येते. हे दासनवमी आणि रामनवमी मधला फरक सांगाल का? दासनवमी हा जो दिवस आहे तो समर्थ रामदास स्वामींचा महानिर्वाण दिवस आहे आणि रामनवमी दिवशी समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालेला होता. म्हणजे रामाचा जन्म, रामदास स्वामींचा जन्म आणि याच दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराजांचा सुद्धा जन्म झालेला आहे. अच्छा. त्यामुळं रामनवमी ही जयंती उत्सव आहे आणि रामदास नवमी जी आहे ही रामदास स्वामींची पुण्यतिथी आहे. ओके. महाराज, एक सांगा की आता गुढीपाडवा कालच झाला, आता रामनवमी येणार, तर हो, हे जे रामाचं जे तत्व आहे त्याची आपण कशी उपासना करू शकतो त्याबद्दल थोडं सांगा ना. त्या गुढीपाडवा जो आहे याला चैत्र प्रतिपदा असं म्हणतात. हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि याला विशेष या दिवसाचं महात्म्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे याच दिवशी शालिवाहन संवत्सर सुद्धा सुरू झालेला आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये रावणावरती विजय संपादन करून आणि 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये आलेले होते. त्यामुळे या दिवसाला विशेष महात्म्य आहे, महत्व आहे याचं. रामाची उपासना म्हणजे काय की प्रत्यक्ष आपल्या शरीरामध्येच राम आहे, आत्माराम आहे तो. आणि आजच्या दिवशी तो आत्माराम जो आहे तो सिंहासनावरती या दश इंद्रियांच्या वरती प्रभुत्व मिळवून किंवा दश इंद्रियांनी याचं स्वामित्व पत्करून आत्माराम त्याच्यावरती आरूढ झालेला आहे सिंहासनावरती. हा खरा त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण यावा म्हणजे खऱ्या अर्थानं गुढीपाडवा साजरा केला जातो, अशा पद्धतीचा आध्यात्मिक अर्थ आहे याचा. तर हा जो 9 दिवसांचा कालावधी आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी म्हणजे याला रामनवमी असं म्हणतात, कारण याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. तर हे चैत्री नवरात्र याला असं म्हणतात किंवा रामनवरात्र असंही म्हणतात. याच वेळेला विशेषत्वे करून या पृथ्वीवरती भूलोकावरती राम हे तत्व जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतं, अवतरलेलं असतं आणि म्हणून यावेळेला जर ही उपासना केली तर खऱ्या अर्थानं ती लवकरात लवकर फलद्रूप होते. म्हणजे आपला जो आत्माराम आहे त्याच्याशी आपली भेट होते, असा हा आध्यात्मिक अर्थ आहे. आता याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीनं लोक करत असतात. काही लोक जे आहे ते रामरक्षा जे कवच दिलेलं आहे, बुधकौशिक ऋषींनी दिलेलं आहे. प्रत्यक्ष शिवानं त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी हे कवच लिहिलेलं आहे आणि हे कवच म्हटल्यानंतर असं म्हटलं जातं की तुम्ही लहानपणी पण कधी ऐकलं असेल की एखाद्याला भूत बाधा झाली असेल किंवा भय निर्माण झाला असेल मनामध्ये कोणाच्या, तर त्याच्या घरामध्ये रामरक्षा म्हणून त्याला अंगारा लावला जायचा, म्हणजे त्याचं भय पळून जावं तिथून किंवा अशा काही निगेटिव्ह एनर्जी ज्या आहेत ह्या तिथं येऊ नयेत, अट्रॅक्ट होऊ नयेत, यासाठी सुद्धा या राम कवच किंवा रामरक्षा कवच म्हटलं जायचं. तर या 9 दिवसांमध्ये रामरक्षा कवच जे आहे ते 13 वेळेला प्रतिदिनी म्हटलं जायचं आणि ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. त्यामुळे हे रामरक्षा कवच सिद्ध होतं आणि नंतर त्याचे प्रभाव जे आहे ते त्या व्यक्तीच्या मनावरती आणि शरीरावरती अशा दोन्ही ठिकाणी घडतात. दुसरा एक प्रकार असा आहे की राम नामाचा जप, राम नाम जे आहे हे जीवनातून चालतं असं सांगितलेलं आहे. तर राम म्हणजे खऱ्या अर्थानं राम याचा अपभ्रंश आहे. खऱ्या अर्थानं परब्रह्माचं जे बीज आहे ते बीज म्हणजे राम बीज आहे आणि ते बीज ज्यावेळेला आपण उच्चार करतो त्यावेळेला आपण असं म्हणतो ना की कोणताही मंत्र म्हणताना नाभिकमलापासून मुखकमलापर्यंत आवाज आला पाहिजे. तर आपण ज्यावेळेला राम असं म्हणतो त्यावेळेला आपला जबडा जो याचा मोठा उघडला जातो, हा वरून खालती आवाज दाबला जातो नाभिकमलापर्यंत. त्यामुळे याची एक विशिष्ट स्पंदन तयार होतात. रामरक्षा म्हटलं तरी सुद्धा याचं विशिष्ट स्पंदन आहे. राम नावाचा जप जरी केला तरी याची विशिष्ट स्पंदन आहेत आणि त्रयोदशाक्षरी श्रीराम जय राम जय जय राम
ह्या मंत्राचा जप जरी केला तरी सुद्धा याची स्पंदनं जी आहेत ती तुमच्या पेशींमध्ये काय होतात, स्पंदनं जातात आणि आपण व्याधीमुक्त, भयमुक्त ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या आपल्यापासून दूर जातात आणि अध्यात्मामध्ये आपली विशेष प्रगती होते. म्हणजे काय, तर आपल्याला प्रत्यक्ष आत्माराम भेटण्यासाठी असं म्हटलं जातं की तुम्ही 13 कोटी जर जप केलात तर तुम्हाला प्रत्यक्ष प्रभू रामाचं दर्शन होतं. म्हणजे काय, की राम आणि आपण हे एक होऊन जातो. तसं 13 दिवस हे जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. कारण कोणतंही दैवताचा उपवास सुद्धा असतात. प्रत्येक दैवताचे उपवास त्या विशिष्ट दिवशी केले जातात किंवा देवीचं नवरात्र असतं. त्यावेळेला ते देवी तत्व जे आहे हे ह्या भूलोकावरती अवतरित झालेलं असतं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ज्यावेळेला हे तत्व वातावरणामध्ये आसमंतामध्ये असतं त्यावेळेला त्या तत्वाच्या आराधना आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला ते तत्व आपल्यामध्ये लगेचच आकृष्ट होतं आणि त्याची विशेष अनुभूती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून हे चैत्री नवरात्र जे आहे हे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी हे 9 दिवसांचं नवरात्र आहे. या 9 दिवसांमध्ये जर आपण जास्तीत जास्त राम आराधना केली किंवा श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जर जप आपण केला तर याचं विशेष फळ आपल्याला प्राप्त होतं. तर श्रीधर स्वामी जे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य असे समजलं जातं. कारण समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह श्रीधर स्वामींनी फोटोमधून घेतलेला होता आणि स्वतः श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा उपदेश रामदास स्वामींच्याकडून आपण घेतला अशा पद्धतीचा भाव आणून त्यांनी तो मंत्र जो आहे हा जपला आणि याचा परिणाम म्हणून असा झाला की बरोबर 2.5 वर्षामध्ये समर्थ रामस्वामी सदेह समाधीमधून जागृत झाले आणि भगवान श्रीधर स्वामींना त्यांनी आलिंगन दिलं. हे एवढा मोठा ह्या जपाचा जो प्रभाव आहे हा खूप मोठा आहे. त्यामुळं हा जप सगळ्यांनी करावा म्हणून आम्ही सुद्धा आपले सगळे भक्त मंडळी, शिष्य मंडळी जे आहेत, जे जे राम उपासना करतात त्या सर्वांना असं आवाहन केलेलं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा जो 3.5 शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे आणि असा एक मानस आहे की या शुभमुहूर्तावर कोणतेही आपण शुभसंकल्प केला, सत्संकल्प केला तर तो खऱ्या अर्थानं काय होतो तर त्या ईश्वराला प्राप्त होतो, तो फलद्रूप होतो. म्हणून आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे की चैत्रशुद्ध प्रतिपदा ते रामनवमी असा तुम्ही सर्वांनी श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप 13 जपमाळ रोज याप्रमाणे करावा. कमीत कमी 13 जपमाळ करावा अशा पद्धतीने. आणि कोणताही सत्संकल्प म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठीचा जो संकल्प आहे किंवा इतरांचं कल्याण व्हावं हा उद्देशानं आपण केलेला जो संकल्प आहे हा संकल्प आपण करा आणि त्यासाठी हा जप करा. म्हणजे खऱ्या अर्थानं हा जो काही संकल्प आहे हा तुमचा फलद्रूप होईल आणि तुम्हाला प्रत्यक्ष प्रभू रामाचे आशीर्वाद या संकल्पासाठी प्राप्त होतील आणि फार मोठा पुण्यार्थ तुमच्या गाठीला बांधला जाईल. अशा पद्धतीनं या राम नामाचा जो महिमा आहे हा खूप मोठा आहे. काही भक्त जे आहेत ते श्रीराम विजय ग्रंथ आहे त्याचं पारायण करत असतात. हे ग्रंथ सुद्धा काय आहेत, हे ग्रंथ म्हणजे मंत्रांचा समुच्चय आहे. शब्द ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे. प्रत्येक शब्द जो आहे हे ब्रह्म असल्यामुळं ते एक हत्यार आहे. ते दुधारी हत्यार असतं. तुम्ही ज्याप्रमाणे वापराल त्या पद्धतीनं त्याचा प्रभाव होतो. म्हणून जसं ज्या भावनेनं तुम्ही ग्रंथ सुद्धा वाचाल कारण एवढा ग्रंथांचे जर तुम्ही जर पारायण केलं ह्या 9 दिवसांमध्ये तर प्रत्यक्ष तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. माझा लहानपणीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत होतो, वसंतगडला शिकत होतो आणि त्यावेळेला वसंतगडचं जे आपला आत्ताचा आश्रम आहे त्याचा फक्त समाधी मंदिराचा भाग आहे तेवढंच बांधलेलं होतं आणि खालती जमीन वगैरे खाली जवळजवळ कंबरभर खोल जमीन होती आणि आपल्या आश्रमाच्या पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडं तिथे एक सीताराम मोहिते त्यांचं पूर्वीचं आडनाव मारुगडे होतं. तर ते एक वृद्ध व्यक्ती होती. ती रातांधळे होते. मी रात्री दिसत नव्हतं त्या व्यक्तीला. तर ते व्यक्ती मला म्हणाली की तुम्ही काका आता ब्राह्मणांच्या कुटुंबात आपण असल्यामुळे आपल्याला सगळे काका म्हणायचे त्या भागामध्ये. तर काका तुम्ही ग्रंथ लावाल का? आपण मी ऐकायला येत जाईल रोज. मग त्यावेळेला श्रीराम विजय हा मी ग्रंथ वाचायला घेतला आणि रोज मी संध्याकाळी अभ्यासिकेवरून आलो की त्यांना घेऊन तिथं यायचो आणि त्यांना हा ग्रंथ मी वाचून दाखवायचो आणि अर्थ त्यांना सांगायचो.
अशा पद्धतीने चालला होता आणि शेवट जसा ग्रंथाचा यायला लागला त्या व्यक्तीला दृष्टी पूर्णपणे स्वच्छ झाली आणि रात्री दिवसा त्यांना उत्तम दिसायला लागला. ही लहानपणीची माझी अनुभूती आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचा उद्देश काय की तुम्ही कोणतेही अगदी निरीच्छ भावनेने जरी सेवा केली, रामनाम घेतलं किंवा रामाचं वाचन केलं तरी सुद्धा याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. तर म्हणून हे जे आराधना करण्याच्या पद्धती आहेत ह्या खूप वेगळ्या वेगळ्या आहेत आणि ह्या पद्धतीनं ज्याला जी भावेल आवडेल त्या पद्धतीने त्यांनी करावं. आणि मुख्य उद्देश म्हणजे याच्यामध्ये सत्संकल्प असावा. वैयक्तिक स्वार्थासाठी आपण करतो त्या गोष्टी वेगळ्या असतात, परंतु ज्यावेळेला आपण सत्संकल्प करतो ते ईश्वराप्रती प्राप्त होतं ते आणि ते ईश्वरी तत्व आपल्याकडे आकृष्ट होतं. हा मुख्य त्यातला उद्देश आहे. अशा आराधना करू शकतो आपण. महाराज मी ना एक वेगळा संकल्प घेतलाय. मी जेव्हा थोडासा अभ्यास करत होतो तेव्हा एक गोष्ट रिअलाइज झाली की जेव्हा तुम्ही मंत्र ऐकता आणि जेव्हा मंत्र तुम्ही स्वतः म्हणता ती जी कंपनं जी आहेत ती बाहेरून कानावरती कंपनं पडणाऱ्याच्या पेक्षा तुमच्या शरीरातून जी उत्पन्न होणारी कंपनं आहे त्याचं महत्व मला जास्ती वाटलं. अगदी खरं आहे. कारण काय ज्यावेळेला आपण मुखाने मंत्र म्हणतो त्यावेळेला 3 गोष्टी घडतात. एकाच वेळी 3 वेळा म्हटल्यासारखं त्याचं फळ प्राप्त होतं. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर ते मंत्र आलेला असतो त्यामुळे ते बघितलंही जातं. मुखाने म्हटल्यामुळे तो मुखाने म्हटला जातो. ते आपल्याला नाभिकमलापासून मुखकमलापर्यंत घुमत येतो, निनादत येतो हा मंत्र. आणि तिसरं म्हणजे हा श्रवणही होतो. अशा 3 गोष्टी म्हणजे एक वेळ आपण मुखाने जप जर केला तर 3 वेळा म्हटल्याचा त्याचा फलितार्थ प्राप्त होतो. अच्छा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे राम बीज आहे हे स्वतः शिवानं उच्चारलेलं बीज आहे. शिव सुद्धा काय आहे की गुरुपूजा करतो. शिव करू गुरुपूजनाशी ते पाड काय इतरांशी असं सांगितलेलं आहे. हे गुरुपूजन किती महत्वाचं आहे. गुरुनं दिलेलं नाम जे आहे ते किती महत्वाचं आहे. पण श्री विष्णू सुद्धा गुरुपूजा करतो म्हणजे काय तो शिवाचं नाम घेत असतो आणि विष्णूचं नाम शिव घेतो. तर हे जे बीज आहे हे राम बीज जे आहे हे शिवाकडून प्राप्त झालेलं आहे. म्हणून याचा महिमा फार मोठा आहे. जन हे सृष्टीचा मूळ जे आहे हे शिवतत्व आहे. त्याच्यामुळे हे सृष्टी उत्पन्न झालेली आहे. तर ते प्रत्यक्ष राम बीज जे आहे ते उच्चारतं. हे किती मोठं आणि किती पॉवरफुल असं आपण म्हणू शकतोय. तर मी ना काय ठरवलंय की ही जे रामनवमी पर्यंत रामरक्षा स्तोत्र पूर्ण पाठ करायचा विचार चालू आहे आता. म्हणजे वाचन चालू केलं. वाचनावरनं मेमरायझेशन होईल आणि मेमरायझेशन वरनं बहुतेकदा समजा 9वी पर्यंत कदाचित न वाचता पण म्हणू शकेन. बघूयात स्वामींची कृपा असावी. उत्तम संकल्प आहे तुमचा हा. उत्तम संकल्प आहे. तुमच्या या संकल्पासाठी शुभेच्छा तुम्हाला. खूप छान. महाराज तुम्ही आम्हाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमो श्रीरामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्म रूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.